समान वायूला ताकद देणारं अशी एक वनस्पती आहे ती म्हणजे अडुळसा। आता तुम्ही म्हणाल अडुळसा तर खोकल्यासाठी वापरली जाते, तुम्ही कुठे वाताचं सांगताय? मित्रांनो, अडुळसा ही जी वनस्पती आहे ना त्याला संस्कृतमध्ये वासा म्हटलं जातं आणि ही जी वनस्पती असते ना त्याचं काम आहे वातवर्धन आणि अग्निदीपन। मग अग्निदीपनसाठी कुठलं वात काम करणार? तर समान वायू काम करणार। मग समान वायू वाढवण्यासाठी अडुळसा हे काम खूप चांगल्या प्रकारे करतं आणि ते काम करण्यासाठी त्याला जेवणाच्या मध्यभागी घ्यावं लागतं। मित्रांनो, तुम्ही माझे अनेक व्हिडिओ जर बघितले असतील तर प्रत्येक वेळेला मी सांगत असतो की हे औषध जेवणाच्या मध्यभागी घ्या। तुम्ही माझ्याकडे जर येऊन गेला असाल क्लिनिकमध्ये कधी तर तेव्हा सुद्धा तुम्हाला मी कधी ना कधीतरी औषध जेवणाच्या मध्यभागी घेण्यासाठी निश्चित दिलं असेल। त्याचं कारणच हे असतं की समान वायू व्यवस्थित करणं। आयुर्वेदामध्ये औषध देण्याचे काळ सांगितलेले आहेत। या काळामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा समान वायू बिघडलेला आहे तर समान वायूवरती काम करण्यासाठी तुम्हाला जे औषध द्यायचं असतं ते तो वायू प्राकृत करणारं औषध असतं आणि हे औषध देण्याचा जो टाइम असतो ना तो जेवणाच्या मध्यभागाचा असतो। म्हणून अनेक व्हिडिओमध्ये मी सांगतो सुद्धा की तूप, सैंधव मीठ जेवणाच्या मध्यभागी घ्या, तूप, हिंग, लिंबू जेवणाच्या मध्यभागी घ्या। माझ्याकडे जे रुग्ण येतात त्यांना माहितीच असेल की मी काही ना काही औषधं जेवणाच्या मध्यभागी देतो, का तर समान वायू विकृत झालेला आहे त्याच्यामुळे देतो।